हा विकास मंत्री नाही आहे, विनाश मंत्री आदिवासी मंत्री जे आहे ते RSS वनवासी कल्याण आश्रम यांच्याशी संबंधित आहे आणि आधीपासूनच यांचा अजेंडा राहिलेला आहे की इथल्या आदिवासींना वनवासी पहिल्यांदा आम्ही म्हटलं की जेवण द्या, त्याने DBT लागली 2017 18 आम्ही म्हटलं की पुस्तकांसाठी आम्ही पुस्तकाची यादी देतो, त्यांनी म्हटलं DBT देतो, ते पण लादली आमच्यावर। त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं की वाढीव DBT द्या, DBT दिली पण त्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी 4 महिने लागले त्यांना। मी सुजाता मसराम, आपण पाहत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज। वळूया आजच्या खास खबरकडे। नमस्कार नागपूर, आज आपण आहोत आदिवासी विकास विभाग गिरीपेठ इथे। आदिवासी विद्यार्थ्यांचा 5 ऑगस्ट 2026ला निघालेला एका जी आर वरून एक खूप मोठा भव्य असं आंदोलन सुरू आहे। हा आंदोलन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आहे आदिवासी विद्यार्थ्यांचा। जय सेवा। आम्ही आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर येथील विद्यार्थी प्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग कार्यालय नागपूर या ठिकाणी 5 ऑगस्ट 2026चा जो आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात शासन निर्णय आलेला आहे, या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आज ज्वलंत मशाल पेटवलेली आहे। आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आदिवासी विद्यार्थी या कार्यालयातून उठणार नाही। त्या पलीकडे महाराष्ट्रातील तळागाळात राहणाऱ्या सर्व आदिवासी समाजातील कार्यकर्ता, समाज कार्यकर्ता, कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी या सर्वांना आमचा आव्हान आहे की आपण सर्वांनी उद्याला पेटून आदिवासी विकास कार्यालय नागपूर या ठिकाणी आपण विभागीय कार्यालयाला येऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सहभाग द्यावा व या आंदोलनाला इतकं मजबूत करावं की आदिवासी विकास मंत्र्यांनी हा राजीनामा द्यावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। जय सेवा, जय आदिवासी। आदिवासी विकास विभाग येथे विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा, मोठा आंदोलन आहे कालपासून। तर हा कुठल्या विषयावर आणि कुठल्या मुद्द्याला घेऊन हा एवढा मोठा आंदोलन? 5 ऑगस्ट 2026ला इथल्या या मुरदाड महाराष्ट्र शासनाने एक काळा GR काढलेला आहे। या GRमुळे आदिवासी वसतिगृहामध्ये वयाची अट टाकण्यात आलेली आहे आणि ही वयाची अट आहे फक्त आणि फक्त 26 वर्ष। म्हणजे जर आदिवासी विद्यार्थ्याचं वय आज 26 वर्ष झालं असेल तर त्याला वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळणार नाही। त्यासाठी या GRच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहोत। नुसतं वयाचीच अट टाकलेली नाही आहे तर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातलेला आहे। यांनी हे म्हटलेलं आहे की जर तुमची वसतिगृहामध्ये ॲडमिशन होत असेल तर तुम्हाला कुठल्याही संघटनेमध्ये भाग घेता येणार नाही। म्हणजे डायरेक्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करत आहे। आर्टिकल 19चं हे हनन करत आहे। त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना, वसतिगृहामध्ये प्रवेशित असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ड्रेस कोडसाठी 2000 रुपये मिळायचे, या 2000 वरून त्यांनी 1000 रुपये केलेले आहेत। त्याचबरोबर यांना डेझर्टेशन तयार करण्यासाठी शासनाकडून 2000 रुपये मिळायचे, या 2000 ऐवजी आज महागाईचा जर विचार केला तर 2000 रुपयाऐवजी फक्त 1000 रुपये केलेले आहेत। असे अनेक तुघलक ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असे निर्णय या 5 ऑगस्ट 2026च्या GRमध्ये आहे। त्याकरिता हा GR रद्द करण्यासाठी तमाम आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला कालपासून बसलेले आहेत। या आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे? या आंदोलनाचं स्वरूप शांततापूर्ण आहे। जोपर्यंत आमची मागणी हा GR रद्द होणार नाही तोपर्यंत आमचे सर्व विद्यार्थी या कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत। आतापर्यंत या आंदोलनाची काय स्थिती आहे कालपासून तर आतापर्यंत? कालपासून आम्ही 11 वाजतापासून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आम्ही 11 वाजतापासून बसलेलो आहोत। 11 वाजतापासून आम्ही बसलेलं असताना आमच्यासोबत सायंकाळच्या टायमामध्ये आमच्या डिपार्टमेंटचे सचिव वाघमारे साहेब यांच्याशी VCवर चर्चा करण्यात आली विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून। मात्र या VCमध्ये आदिवासी सचिवांनी उडवाउडवीची उत्तरं दिले, करू पाहू म्हणजे काहीतरी उदार गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं नाही। त्यामुळे आम्ही हे आंदोलन निरंतरपणे चालू केलेलं आहे आणि रात्री आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी रात्री खाली झोपलेले होते, तरीसुद्धा कालची रात्र ह्या खुल्या आसमानमध्ये या विद्यार्थ्यांनी कालची रात्र काढली तरी या दगडी सरकारचं मन पिघलत नाही। विषय आहे फक्त एका GRचा। याच्या आधी पण अशाच पद्धतीचं आंदोलन झालं आहे, ज्यावेळेस 3 दिवस इथे तुम्हाला राहावं लागलेलं आहे, मुलींना उघड्यावर झोपावं लागलं। तेव्हा पण काहीच असं छोटंसं आश्वासन देण्यात आलं होतं मंत्र्यांकडून, तेव्हा त्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली। असाच स्वरूप या आंदोलनाचं राहणार नाही आहे ना? नाही, हे जे आंदोलन आहे हे आंदोलन त्या आंदोलनाच्या अगदी वेगळं आहे। हे आंदोलन
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संरक्षणासाठी आहे. त्यामुळे जोपर्यंत हा काळा GR रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. आता एक सामाजिक विषय, ठीक आहे. यावर्षी 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस आदिवासी विकास मंत्र्यांनी मनवलेला नाही आहे, तर याच्यावर तुम्ही काय बोलणार? मुळात आदिवासी मंत्री जे आहे ते RSS वनवासी कल्याण आश्रम यांच्याशी संबंधित आहे आणि आधीपासूनच यांचा अजेंडा राहिलेला आहे की इथल्या आदिवासींना वनवासीकरण करणे. जर यांनी 2017चा अगोदर GR काढला, बघा यावरही चिकित्सा होणं गरजेचं आहे. 2017ला यांनी GR काढला की महाराष्ट्र स्तरावर तुम्ही आदिवासी दिन साजरा करा. मात्र 2018मध्ये यांनी महिला सक्षमीकरणच्या नावाखाली आदिवासी दिनाला कुठेतरी बगल दिली. म्हणजे एकीकडे हे देशाचा राष्ट्रपती आदिवासीला बनवतात, पण आदिवासी दिन मनवायला यांना लाजा वाटतात. त्याच्यामुळे हे डायरेक्ट RSS वनवासी कल्याण आश्रमचं षडयंत्र आहे. त्यांना मुळात इथल्या आदिवासींना या देशामध्ये आदिवासी आहेत हेच दाखवायचं नाही आहे बाहेर. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम केलेला नाही. अशी परिस्थिती आदिवासींसोबत घडत असताना व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर एकच तमाम आदिवासी समाजासमोर एकच मागणी करत आहोत. ज्या पद्धतीने आज या GRच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे, उद्या जाऊन अशा पद्धतीचे तुघलक GR ज्याच्यामुळे आदिवासी समाजाचं वेगवेगळ्या प्रकारे खच्चीकरण केलं जाईल. म्हणून माझी आपल्या सर्व तमाम आदिवासी बांधवांना जागृत आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या आंदोलनाला जास्तीत जास्त साथ द्या आणि जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पोहोचवा. कारण हे आंदोलन नुसतं वसतिगृहाचं नाही आहे, तर आपल्या आदिवासी समाजाच्या शैक्षणिक संरक्षणाचं आंदोलन आहे. एक ज्या पद्धतीने JNGच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला राजनीतिक स्वरूप देण्यात आलेलं आहे, या आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पण या आंदोलनाला राजनीती स्वरूप देण्याचा हेतू नाही आहे. नाही, हे आंदोलन विद्यार्थ्याचं आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं आहे. याला कुठलाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही आहोत. कारण आजपर्यंत प्रत्येक राजकीय पार्टीने आदिवासींच्या खांद्याचा उपयोगच केलेला आहे. त्याच्यामुळे ही जी जनरेशन आहे, ही जनरेशन शिक्षित जनरेशन आहे, ही विचार करणारी जनरेशन आहे. त्याच्यामुळे ही जनरेशन आता आपल्या खांद्याचा उपयोग करू देणार नाही. म्हणून मी सांगतोय की हे कुठलेही राजकीय आंदोलन नाही, हे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक संरक्षणासाठी उभं केलेलं आहे. किती विद्यार्थी आले आता या ठिकाणी? 1000 विद्यार्थी आहेत. कुठून आले आहेत? या ठिकाणी संपूर्ण विदर्भातले विद्यार्थी या ठिकाणी आहेत. याचबरोबर चंद्रपूरला उपोषण करण्यात आलेलं आहे, अमरावतीला उपोषण चालू करण्यात आलेलं आहे, पुण्याला सुद्धा उपोषण चालू आहे या GRच्या विरोधात. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या GRच्या विरोधामध्ये आंदोलन दिसणार आहे. जोपर्यंत GR रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने शांतपूर्ण चालू राहणार. तर खूप गर्दी दिसत आहे, या मागचा काय उद्देश होता तुमच्या इथे? मॅडम, मुद्दा आपल्या आदिवासी डिपार्टमेंटवर दरवेळी काही ना काही आपल्यावर विद्यार्थ्यांवर ठोकण्याचा प्रयत्न करतो शासन. आणि यावेळे हा विनाशकारी जो GR आहे, परंपरेनुसार विद्यार्थ्यांना विनाशकार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना थोडंसं याच्यामध्ये भटकवण्याचा प्रयत्न आहे. आणि 5 ऑगस्ट 2026चा जो GR आहे, या GRमध्ये अशा काही तरतुदी केल्या आहेत की विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीमध्ये वसतिगृहामध्ये प्रवेश करणार नाही आणि एज्युकेशन करणार नाही. या मागचा हेतू शासनाला कळला आहे आणि ते आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जे मेन्शन आहेत त्यामधला परिशिष्ट अ मधला 4वा क्रमांक असा म्हणतोय की तुम्ही 26 वर्ष जर कंप्लीट केले असेल तर तुम्ही एज्युकेशन घेणार नाही किंवा वसतिगृहामध्ये प्रवेश करणार नाही. पण आदिवासी समाजातील विद्यार्थी जो दऱ्याखोऱ्यातून आलेला विद्यार्थी आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण क्षेत्रामध्ये असतो आणि तो जर शहरामध्ये येत असेल आणि त्याला इथली परंपरा रूढी परंपरा जरी माहिती नसेल शहरामधली, तर तो 26 वर्षापर्यंत तो आपली वय तो ओलांडून जातो, तोपर्यंत त्याला माहिती होते सगळ्या गोष्टी. आणि अशा अटी आपल्या विद्यार्थ्यांवर आणून विद्यार्थ्यांचा कुठेतरी नुकसान करत आहे, शैक्षणिक नुकसान करत आहे. हा या मागचा तो आमचा विरोध राहील. आणि दुसरा असा इश्यू आहे परिशिष्ट अ मधला 7वा 8वा 9वा पॉईंट. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही अनुक्रमानुसारच शिक्षण घ्या. जसं की त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, 12वी नंतर तुम्ही BA करा, BA केल्यानंतर तुम्ही MA करा. आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक राईट टू चॉईस आहे. जसं की तुम्ही BA केल्यानंतर MSW पण करू शकतात आणि दुसरा विषय पण पकडू शकतात. पण तुम्हाला जर दुसरा विषय पकडा झाला तर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन भेटणार नाही.
असं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून परिशिष्ट ड मधला एक असा 22वा क्रमांक आहे की तुम्ही जर वसतिगृहामध्ये प्रवेश करत असाल तर तुम्ही कोणत्याही संघटनेमध्ये जोडू शकत नाही किंवा प्रसार माध्यमांशी संवाद साधू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही संविधानाची जे काही फंडामेंटल राईट्स आपल्याला दिले आहे आर्टिकल 19 नुसार तो तुम्ही त्याच्यामध्ये व्हायोलेशन करत आहात. आणि याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या असे मुद्दे दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करत आहे. जसा की असा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की जर तुम्ही JEE नीट आणि CET दिल्यानंतर जर गॅप आज दिल्यानंतर ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो CETची त्यामध्ये 3च अशा गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गॅप 2 वर्षात होत असेल तर त्याला परमिशन दिलं जाईल प्रवेशासाठी वसतिगृहाच्या. जर त्याच्यामध्ये जर दुसरा विषय असेल तसा क्लॅट कोणी लॉसाठी देतो ते CET दिल्यानंतर त्यांना परमिशन दिलं जात नाही किंवा त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या तरतूद आहेत. त्याच्यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे शासनापर्यंत पोहोचावा या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो आहे. खूप सारा अजून DBTचाही प्रश्न आहे. तुमच्या वसतिगृहाला जागा नाही आहे, ॲडमिशन जास्ती आहेत, तेही मुद्दे. आता त्याच्यानंतर हा एक विषय लादला गेलेला विकास मंत्री आहे त्यांच्याकडे काय मागण्या आहेत तशा? आमची एकच मागणी आहे, हा विकास मंत्री नाही आहे, विनाश मंत्री आहे. यांच्याकडे एवढीच मागणी आहे आमची की ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांवर तो अत्याचार वर्षानुवर्ष चालू आहे. पहिल्यांदा आम्ही म्हटलं की जेवण द्या, त्याने DBT लागली 2018 आम्ही म्हटलं की पुस्तकांसाठी आम्ही पुस्तकाची यादी देतो, त्यांनी म्हटलं DBT देतो, ते पण लादली आमच्यावर. त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं की वाढीव DBT द्या, DBT दिली पण त्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी 4 महिने लागले त्यांना. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस आम्हाला विद्यार्थ्यांना आंदोलन करून ते मागावं लागत आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कामं करत आहात तर त्या पद्धतीनं तुम्ही त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटसुद्धा केले पाहिजे, अंमलबजावणीसुद्धा केली पाहिजे. हा आमचा धोरण असला, तुमचा धोरण असला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी विद्यार्थी मागू शकत नाही किंवा विद्यार्थी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरू शकत नाही. हा आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना अशा या परिस्थितीमध्ये घाला नको. तुम्हाला ते विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना शिकू द्या, हाच आमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय असं वाटतं की शासनाने जो GR आता काढला आहे तो विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे आणि शिक्षण नका देऊ असं म्हणत आहे, असं वाटतंय का? मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की ज्या पद्धतीने ती GR काढलेला आहे हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर एक काडीम आहे किंवा तो अत्याचार करणारा आहे. तुम्ही मला सांगा 26 वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण घ्या, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण घेऊ नका. पहिलं काय सांगायचे आदिवासी विद्यार्थी शिकत नाही आणि आता काय म्हणतात विद्यार्थी एवढे का शिकतात. म्हणजे तुमच्यामध्येच कॉन्ट्राडिक्शन दिसून येत आहे. असा तरी म्हणा ना, आदिवासी समाज आता कुठेतरी शहरामध्ये किंवा शिक्षणाच्या धोरणामध्ये येत आहे, तुम्ही त्याला प्रतिबंधित का बरं लावता? एवढा तुम्हाला पैसा येत आहे, तुम्ही हा पैसा लाडक्या बहिणीसाठी देतात आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा विकासासाठी का बरं देत नाही तुम्ही? आमचा हाच प्रश्न आहे. तुम्ही अशा पद्धतीचे जे प्रतिबंधित लावता ना आणि विद्यार्थी बोलायला शिकले त्याला म्हणताय की प्रसार माध्यमासोबत बोलायचं नाही किंवा तक्रार करायची नाही. हा कोणता तुमचा नियम आहे? हा तर हे घोषणा म्हणजे हे तर माहिती आहे का तुम्ही म्हणतोय की दडपशाही चालवली आहे. तर हे दडपशाहीच्या विरोधामध्ये विद्यार्थी आता जागृत झालेला आहे आणि विद्यार्थी बोलू लागलेला आहे. हा मोर्चा कुठपर्यंत चालणार आहे? हा आंदोलन कुठपर्यंत चालणार आहे? मी एवढंच सांगेन, जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा जे मोर्चा आहे किंवा आमचे जे मागण्या आहेत त्या ज्यापर्यंत राहील तोपर्यंत आमच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत. याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलेले आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आश्वासनच देण्यात आलेले आहे, त्या अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. वरून अजून हा एक तर ते जे आंदोलन होतं ते पण तुम्ही थोडं त्याला स्थगिती दिली होती आणि आता याच्यातही जर तुम्हाला कुठली तरी हे आंदोलनाचं काय आश्वासन दिलं तर काय होणार आहे? मॅडम आम्हाला आता मागच्या वेळेपासनं ते आंदोलन करून प्रत्येक वेळा आम्हाला आंदोलन करावं लागत आहे, विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. हे परिस्थिती नाही आली पाहिजे यासाठी हा पूर्ण आताचे जो आंदोलन आहे हा पूर्णविराम करण्यासाठी आहे. या व्यतिरिक्त आता जे स्वल्पविराम आम्ही देत आलेलो आहे ते पूर्ण आता आम्ही ते समजलं आहे, विद्यार्थी समजलेलं आहे. आता हे जे काही तुमचे नाटकं आहे, शासनाचे नाटकं हे आता आम्ही तुम्हाला लादत आहात ते आम्ही पूर्णपणे समजलेलं आहे. आता ते होणार नाही हे आम्ही सांगू शकतो आणि विद्यार्थी आता याच्या विरुद्ध आम्ही पूर्णपणे ठामपणे जेवढे दिवस आम्हाला बसावं लागेल तेवढे दिवस आम्ही बसण्यासाठी तयार आहोत. उद्याच्या 15 ऑगस्टचा दिवस आहे आणि विद्यार्थी जीवनातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. अशा दिवशी
ठाणे शासनाकडून काही दखल होईल असं वाटते का तुम्हाला? सुरुवातीला आम्ही काल बसलो 11 वाजतापासून आमचं आंदोलन चालू झालेला. त्यामध्ये शासनातर्फे मुख्य सचिव आहे आदिवासी डिपार्टमेंटचे, त्यांनी आमच्यासोबत विसी केली आणि त्याच्यासोबत या GRवर चर्चा केली आणि चर्चेमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीला पॉईंट ऑफ आम्ही त्यांच्यासोबत डिस्कशन केला. पण तो 26 वर्षाचा जो मुद्दा होता त्यांच्याकडून तो नकारात्मक तो प्रतिसाद मिळाला आणि आणि दुसऱ्या ज्या पॉईंट होते त्याच्यावर थोडा पॉझिटिव्ह मिळाला. पण हा जे काय मुख्य मागणी होती ते 26 वर्षाची होती, त्याला जर ते व्यवस्थितपणे जर पॉझिटिव्हली आम्हाला रिस्पॉन्स दिला असता तर कालच आमचा मोर्चा खतम झालेला असता. पण ते त्याच्यावर काही नकारात्मक असल्यामुळे आम्ही ते समजलं आणि म्हणून आम्ही हा कंटिन्यू करत आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणाले की 15 ऑगस्ट मला सांगा स्वातंत्र्य मिळालं आहे, पण स्वातंत्र्य प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांना मिळालं आहे का? प्रत्येक गोष्टी तुम्हाला जर शासन काही धोरण आणत असेल, त्याला इम्प्लिमेंट करत असेल, पण तो रित्या आपण त्याला बघू शकतो का? हा आमचा प्रश्न आहे, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही संविधानात पकडून ज्या गोष्टी करत आहात, संविधानाच्या विरुद्धात तुम्ही त्या गोष्टी करत आहात. प्रसारमाध्यमाच्या बोलणं म्हणजे तुम्ही राईट टू स्पीच त्याचा तुम्ही जो व्हायलेशन करत आहात, हा कुठला म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्या आता विद्यार्थी जागृत झालेला आहे, त्याला माहिती आहे काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर GR आणत असाल किंवा कायदे लादत असाल विद्यार्थ्यांवर, तर ते आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही समजतो. आता उद्या काही एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटतं? उद्याची परिस्थितीला उद्याचा आम्ही विचार करत नाही. आम्हाला एवढीच मागणी आहे की सायंकाळ किंवा रात्रपर्यंत आमचे जे काही मागणी आहेत ते पूर्ण केलेले पाहिजे. आणि आम्हाला असंच वाटतं की आम्हाला एवढी खुशी नाही की या ठिकाणी बसून आम्हाला मोजमस्ती करायची. आमच्या एवढंच मागणी आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी नियमावली लावली आमच्यावर ते पूर्ण करावी आणि आम्ही नियम पूर्ण केल्यानंतर आम्ही येथून उठून आपल्या स्थळावर जाऊ. एवढीच आमची मागणी आहे. तुम्हाला कोणाकडून काही आश्वासन देण्यात आले आहे? तेच मी म्हटलं की काल आम्ही फक्त मुख्य सचिवासोबतच बोललो आहे, त्याच्यानंतर मग कोणासोबतही बोलण्यात म्हणजे आम्ही चर्चा केलेली नाही आहे. तरीसुद्धा प्रशासनामार्फत थोडा आमच्यासोबत चर्चा करण्याचा वार्ता करण्याचा तो प्रसंग येत आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत जे काही कम्युनिकेशन आहे तो सुरूच आहे. आपण आमचा जो काही ज्या समस्या आहे किंवा आमच्या जे काही सकारात्मक जो प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून तो अजूनपर्यंत मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला ते कंटिन्यू करावं अपर लागतं. आयुक्त आणि आपले प्रकल्प अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? प्रकल्प आणि जे काय आयुक्त आहे अपर आयुक्त त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचा हा मुद्दा असल्यामुळे, कार्यक्षेत्राच्या बाहेरचा मुद्दा असल्यामुळे त्यांनी फक्त एवढंच सांगतायत की आम्ही तुमचा जो संदेश आहे तो मंत्री साहेब किंवा मुख्य सचिवापर्यंत पोहोचवत आहे. त्यांच्यामार्फत एवढंच आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये किती विद्यार्थी सामील आहे आणि कुठून आलेले आहेत? आमच्या या आंदोलनामध्ये प्रत्येक विदर्भातून किंवा महाराष्ट्रातून नंदुरबार, धुळे या ठिकाणून, नांदेड अशा ठिकाणावर आणि विदर्भ या पूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी या शिक्षणासाठी नागपूरला येत असतात आणि पूर्ण विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहतात आणि शासनामार्फत जो वसतिगृह ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये शिक्षण घेत असतात. आणि या स्थळावर आताच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी 2 ते 3 हजारच्या दरम्यान विद्यार्थी उपस्थित आहेत आणि हे बाहेर किंवा अंदर अशा परिस्थितीमध्ये आहेत. त्यांची जेवणाची किंवा काही बाकी आम्ही प्रत्यक्षामध्ये जेवणाचं जे काही आहे त्या आम्ही आपल्या थ्रू किंवा सोय खर्चानं आम्ही कसं तरी आमच्या पद्धतीनं ते स्वतः करत आहे आणि जसं जमेल तसं आम्ही प्रयत्न करत आहोत. या आंदोलनाद्वारे तुम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे का? किती % अपेक्षा आहे? आम्ही तर पूर्ण अपेक्षा करत आहोत. शासन आमच्या दारी असेल असे आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही कोणत्या शासनाच्या विरुद्ध किंवा सगळ्या या डिपार्टमेंटच्या हे विरुद्ध नाही आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या जर मागण्या रास्त आहेत तर त्यांना पूर्ण मागणी पूर्ण करायला पाहिजे. आम्हाला असं इच्छा आहे. कोणाकडून अपेक्षा ठेवल्या तुम्ही जास्तीत जास्त की तुम्हाला न्याय मिळेल? आमची अपेक्षा एवढीच आहे की डिपार्टमेंटचा हेड ऑफ डिपार्टमेंट कोण आहे? आदिवासी मंत्री. GR कोण काढतोय? GR आपले आदिवासी मंत्री आणि त्यांची कमिटी काढत आहे. त्याच्यामुळे आमची अपेक्षा त्यांच्याकडेच असेल.